राजकारणात पैसे ओरबाडायचे नसतात. तसं केलंस तर ओरखाडे तुझ्याच अंगावर उठतील. काय छान दिसतंय कुंकू. अगं कुंकू हा बाईचा सगळ्यात मौल्यवान दागिना बरं. तुझ्या ताटात पोहे आहेत तसेच सुमित्राच्या ताटातही पोहेच आहेत. मी तिच्या ताटाकडे पाहत नाही. मग काय पोटाकडे पाहतेस? त्याच्या खिशात पैसा असतो ना, त्याच्याच बाजूने कायदा बोलतो. ठरल्या दिवशी लग्न होईल, पण ते तुमच्या बरोबर. कारण लग्नाच्या मुहूर्ताच्या वेळेला राजन तिथे उपस्थित राहणारच नाही. वाकणीस, एक पाप निस्तरण्यासाठी तुम्ही मला 10 पाप करायला भाग पाडताय. साहेब, सगळ्या गोष्टी परस्पर होतील. पण त्याला जानकीविषयी वाटणारं प्रेम, आपुलकी हे कसं विकत घेणार आहात? ती जबाबदारी आमची. ती जबाबदारी आमची. उलट तू एका असहाय्य मुलीशी लग्न केल्याबद्दल लोक कौतुकच करतील तुझं. जानकीशी लग्न करूही, पण त्यानंतर त्या मुलाचं तुम्ही काय करणार आहात हे मला जाणून घ्यायचंय. तुमचे विचार कुठल्या दिशेने चालले आहेत ते तरी कळू दे मला. साहेब, विश्वास ठेवा, त्याच्या अंगावर ओरखडाही उठणार नाही. तुम्ही काहीही आणि कितीही खात्री दिलीत तरी मला हे मान्य नाही. आम्ही तुझी संमती विचारली नाही. आमच्या पुढे दुसरा कुठलाही पर्याय नाही. त्याच्यामुळे जानकीशी तुला लग्न हे करावंच लागेल. आत्याबाई, वाकणीस, तुम्हाला दोघांनाही सांगून ठेवतोय, माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नका, नाहीतर जो विध्वंस होईल त्याला तुम्ही दोघं जबाबदार असाल. आमचं सुख कोणाला पावतच नाही. म्हणजे दादासाहेबांनी केला तो भ्रष्टाचार 1 कोटीचा, आणि आम्ही थोडे लाखाचे साखरपोटाने खाल्ले तर लगेच पोटात दुखायला लागलं. यांनी काय पैसा काय कीर्तन करून जमा केला का काय? तुम्ही एवढ्यात तयार झालात? हा, झालो. काय फरक पडतो? अगं बाई, काय 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 बोलायचं ते बोला. ते कोणाशी काही वाद झालाय का? वाद 2 पार्ट्यामध्ये होता. दोघांना बी बोलायची संधी असते. आपल्या घरामध्ये मला बोलायची संधी कधी दिली का? अगं बोल ना बाई, टना उड्या मारत आली ते बोल. आपल्या जानकीचं ना लग्न ठरलंय. काय बोलली? आपल्या जानकीचं लग्न ठरलंय. मी काय पायामध्ये चाळ बांधून नाचू? आणि आपल्या नाही, तुझ्या कळलं ना? अरे ये बाये, बातमी कशी सांगायची, गॉसिप कसं करायचं कळत नाही काय? अशी चमचम मसाला लावून बातमी सांगायची असते. ऐकणाऱ्याच्या अंगावर रोमांच उभा राहायला पाहिजे. त्या आईला देवीला बघितलंस काय कशी बोलते ती? बघितलं ना? तसं बोलता आलं पाहिजे. हां, हो, सुरू हो जा. आज ब्रेकफास्ट करताना आत्याबाईंनी असा काही बॉम्ब टाकला की काही कळायच्या आत सगळेजण क्लीन बोल्ड. अरे मेरी राणी, लई झकास एकदम. आता आईला देवी ती धाकटी बहीण शोभते. मी हे गंमत म्हणून बोलले, पण नेहमी मला असं नाही बोलता येणार. नको बोलता येते, सुमित्रा म्हणून बोलता येते तसं बोल. आता या गॉसिप मध्ये आम्हाला लई इंटरेस्ट निर्माण झालाय. बोल बोल बोल. आत्याबाईंना खूप आनंदी होत्या आणि मुलगा आपल्या गावचाच आहे. आत्याबाईच्या आमची लग्नाची वय उलटून गेली तर आमच्या लग्नाचा कधी विचार केला नाही. आणि या मोलकरणीच्यासाठी एवढी तणतणती आहे म्हातारी. अहो, अहिल्याताईंसारखं तुम्हीही जानकीला मोलकरीण नका नाव म्हणू. चुकलो ग बाई, चुकलो. नाही म्हणणार. बघाल तुला बॅग दिली ती ना, पैसे भरलेली, ते पैसे बँकेत तुझ्या खात्यात जमा करायचे. दुसरा कोणी हात पण लावणार नाही त्याला. जा. जानकीचे लगीन, तिचे लगीन व्हायच्या आत तिचा मधुचंद्र करायला पाहिजे. परशुराम किल्लेदार,
मधुचंद्र. वाकणेस, याच्या पुढचे सगळे सोपस्कार तुम्हाला पार पाडायचे आहेत. आत्याबाई, तुम्ही फक्त साहेबांना तयार करा. बाकीच्या सर्व आघाड्या मी सांभाळतो. एवढ्या छातीठोकपणे सांगताय, पण राजन मांडवात न येण्यासाठी तुम्ही काय योजना केली आहे? सध्या तरी काहीच नाही. या अगोदरच्या योजनेनुसार आपण त्याला बक्कळ पैसे देणार होतो, पण मला नाही वाटत तो पैशासमोर वाकेल. कारण जानकीवर त्याचं खरोखरच प्रेम आहे. मला वाटलंच होतं असा काहीतरी घोळ होणार म्हणून. हा त्यांचा दोष नाहीये, त्यांच्या वयाचा दोष आहे. आणि म्हणूनच त्या दोघांनी एकत्र येण्याला माझा विरोध होता. पण आत्याबाई, सुरुवातीला त्यांना एकत्र आणण्याशिवाय आपल्याकडे पर्यायच नव्हता. आता काय करायला हवं होतं आणि काय करायला नको होतं याची चर्चा करण्यात काही अर्थ आहे का? तो मांडवात कसा येणार नाही ते मला सांगा. सोपं आहे आत्याबाई. एखादा साक्षीदार कोर्टात पोहोचतच नाही, किंवा एखादा उमेदवार निवडणुकीचा फॉर्म भरायलाच पोहोचत नाही. किंवा मतदार मतदानालाच पोहोचत नाही. तसाच हा राजन मांडवातच पोहोचणार नाही. वाकणेस, वाकणेस, राजनच्या जीवाला काहीही होता कामा नाहीये. नरसिंहाचा जीव वाचवण्यासाठी मी राजनच्या जीवाशी नाही खेळू शकत. आत्याबाई, आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. मेंदू दिलाय ना देवानी, मग जरा वापरा. काढा दुसरा पर्याय, काढा काहीतरी. हो, पण आता जो पर्याय आहे त्याच्यात मला काहीच वावगं वाटत नाहीये. मला काहीही ऐकायचं नाहीये. पहिला जो पर्याय होता तोच योग्य होता. कितीही पैसे द्या त्याला, त्याच्या 7 पिढ्यांचा उद्धार करून टाका. मी प्रयत्न करतो. प्रयत्न नको, कृती करा, कृती. आत्याबाई, राजन मला माझ्या मुलासारखा आहे, पण आज मला माझ्या मुलापेक्षाही साहेबांचा जीव जास्त महत्वाचा आहे. आणि तो वाचवण्यासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकतो. यामध्ये माझ्या हातून जर काही चुकीची घटना घडली तर होणाऱ्या बऱ्या वाईट परिणामांना मी जबाबदार असेल. वाकणेस, तुमच्या निष्ठेचं कसं कौतुक करावं काही कळत नाही. एकदा या लग्नाच्या जबाबदारीतून पार पडू दे. सगळं सोडून देवधर्माला लागेन मी. जानकीच्या कपाळावर नरसिंहाच्या नावाचं कुंकू लागणं हे माझ्या आयुष्याचं अंतिम ध्येय आहे. आणि काहीही झालं तरी मी त्या ध्येयापर्यंत पोहोचीनच. वामन दादा, चहा. ठेव ठेव. आणि हो, अभिनंदन, तुला काँग्रेस करायचं राहूनच गेलं. कशाबद्दल? असं काय, लग्न ठरल्याबद्दल. नमस्कार. अरे अरे, तुम्हाला नमस्कार करायचा राहिला होता. आशीर्वाद द्या. काय काय आशीर्वाद देऊ?
आनंदी राहा, सुखी राहा. आज बासरी न वाजवताच डोळ्यात पाणी. अगं आनंद झालाय मला खूप. तुम्ही खूप भारी आहात. तुझ्या गण्यापेक्षा. नाही. मग आता नवीन घरी पण आम्हाला सोडून जाणार. असं का बोलता तुम्ही? मी येत जाईन ना इकडे. आणि मी तुमच्या मुलीसारखीच आहे ना. आहेसच, पण मला नेमकं बघ तुझं कन्यादान नाही करता येणार. का? तुम्ही म्हणाला होतात ना की तुम्हीच करणार म्हणून. म्हणालो होतो, पण त्यावेळेला तुझे आई बाबा नव्हते ना इथे. मी बोलते ना त्यांच्याशी, ते नाही नाही म्हणायचे. तू एकुलती एक मुलगी आहेस त्यांची, हो की नाही? मग त्यांचा अधिकार मी कसा हिरावून घेऊ? मग तुम्ही दोघं पण करा. करणारच आहे. तुला काय वाटलं जेव्हा तुझे बाबा तुझं प्रत्यक्ष कन्यादान करत असतील ना, तरी त्यावेळेला मी या जगात कुठेही असलो ना तरी तिथून तुझं मनोमन कन्यादान करीन. कशी काय वाटते तुला ही आयडिया? तुम्हाला एक सांगू, तुम्ही गण्यापेक्षा भारी आहात. घेतो मी चहा. पळा. इतके दिवस तिला सांभाळली, मग तिच्या भावाला, आणि आता तिचे आई बापही घरात येऊन बसले. नाही, इथपर्यंतही माणूस सहन करू शकतो, पण एका मोलकरणीचं लग्न लावायचं, तेही आपल्या घरात. तुझं झालं असलं तर मी जरा बोलू का? जे बोलायला नको होतं ते तुम्ही सकाळीच बोलून बसला. आता आणखी कसली घोषणा करायची आहे? जानकीचं लग्न आपल्या घरात झाल्याने मला वाटतं की प्रत्येक वेळी तुम्हाला काय वाटतं त्यापेक्षा सगळ्यांना काय वाटतं त्याचा विचार नको का करायला? मी बोलू थोडं? बोला. जानकीचं लग्न आपल्या घरात झाल्याने मला वाटतं सगळ्यात जास्त फायदा तुझा होणार आहे. माझा फायदा? आणि मग घरातल्या मोठ्या सुनेचा फायदा होतो म्हटल्यावर सगळं घर तुझ्या पुढे उभं राहील, नाही का? तुम्हाला नक्की काय म्हणायचंय मला काहीच कळलेलं नाही. ऐक मग, जानकीच्या या लग्नाची बातमी आपण जर पेपरला दिली, अहिल्या किल्लेदारांनी आपल्या मोलकर्णीचं लग्न स्वतः लावून दिलं तर काय? अगं, तुला निवडणुकीचा प्रचारच करायला नको? निवडणुकीच्या प्रचाराचा एक मुद्दा या दृष्टीने या घटनेकडे जरा बघ ना. आत्याबाई, तुम्ही म्हणताय म्हणजे ही नक्कीच मोठी बातमी असणार. अगं, हे सगळं तुझ्यासाठी चाललंय. आत्याबाई, मी कधी तुम्हाला नाही म्हणाले का? सगळं काही तुम्ही म्हणाल तसंच होईल. वाटलं तर सगळी धावपळ मी करेन. धावपळ तू नाही काय करायचीस, तू फक्त फोटोला उभं राहायचंस आणि प्रसिद्ध व्हायचं. बरं, मी जानकीच्या लग्नात बनारसी शालू नेसेन. म्हणजे काय? अगं, हळद, लग्न, जेवणावेळ प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या साड्या नेस. पत्रकार थकले पाहिजेत तुझे फोटो काढता काढता. बरं, मी ह्यांना सांगून येते पटकन. ये. आणि हे बघ, आता पुढच्या तयारीला लाग. हो हो.
चाललंय? काय नाही, काम नव्हतं काय म्हणून बसले होते. तुझ्या रिकाम्या वेळाबद्दल नाही विचारत आहे मी. काय करत होतीस ते विचारलं. बांगड्यांशी खेळत होते. कोणी दिल्या या बांगड्या? राजनी, तो घेऊन आला होता. हे बघ जानकी, तुझं लग्न अजून व्हायचंय. लग्नाआधी असं भेटणं चांगलं नाही. आत्याबाई, तो फक्त गप्पा मारायलाच आला होता. तुम्हाला ज्या काही गप्पा मारायच्या आहेत ना, त्या लग्नानंतर मारा. तुला पटणार नाही माझं बोलणं, पण अगं लोकांच्या नजरा वाईट असतात. परत नाही करणार असं. हे बघ जानकी, तुझं लग्न आता ठरलेलंच आहे. राजनला सांग, लग्नाआधी कमीत कमी भेटायचं. त्याच्यानंतर त्याच्या नावाच्याच बांगड्या भरणार आहेस ना तू? पण लग्नाआधी काय हा वेडपटपणा? मी काय बोलतेय कळतंय ना तुला? साहेब, वाकनीस, किती दिवस झाले तुमचा पगार आम्ही वाढवला नाही? साहेब, या विषयावर आपण कधी चर्चाच केली नाही. आज पहिल्यांदाच असं का बोलावंसं वाटलं? नाही, मलाही जाणवलं ते की नाही, पण आता ती वेळ आली असं मला वाटतं. सांगा ना, किती असायला हवा तुमचा पगार? साहेब, तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. ठीक आहे, मग आता स्पष्टच बोलूया. वाकनीस, या राजकारणाच्या क्षेत्रात मी तुम्हाला आणलं. तुमची बुद्धिमत्ता पाहून, तुमचा मुत्सद्दी स्वभाव पाहून. पण आता निर्णय घेण्यासाठी उठसूट जर का तुम्हालाच आत्याबाईंकडे जावं लागत असेल, तर मला तुमची वेगळी शिकवणी घ्यावी लागेल. साहेब, तुम्ही काय बोलताय ते कळतंय मला. कसे आहात तुम्ही वाकनीस? स्वतःला धुरंदर राजकारणी म्हणवता आणि बायकांच्या पदराआड लपून निर्णय घेता. आत्याबाईंचे एक वेळ मी समजू शकतो, त्या प्रेमापोटी करतात. पण तुमचं काय काय हेतू काय आहे तुमचा? साहेब, माझा हेतू तुम्हाला चांगलाच माहिती आहे. तर तुमचे हे हेतू, तुमचे भावनिक विचार बाजूला ठेवा आणि इलेक्शनच्या प्रचाराकडे लक्ष द्या. त्याचा फायदा होईल आपल्याला. पण साहेब, जर तुम्हीच राहिला नाही तर इलेक्शन कोण लढवणार? तुमच्या राहण्या न राहण्याची चिंता तुम्ही करू नका. कामाकडे लक्ष द्या, नाहीतर आम्हाला तुमचा वेगळा विचार करावा लागेल. साहेब, तुम्ही मला हवं ते बोला. म्हटल्यास इथून निघून जायला सांगा. पण तुम्हाला माहिती आहे, माझं मन स्वच्छ आहे. मी जे काही करतो ते माझ्या मालकांच्या भल्यासाठीच करतोय. बस झाला, बस झाला आमच्या भल्या बुऱ्याचा विचार. तो आमचा आम्हाला करू द्या. आता एक शेवटचं सांगतोय तुम्हाला वाकनीस, जानकी प्रकरण आता इथेच थांबलं पाहिजे. तुम्हाला त्या मुलीचं लग्न त्या मुलाशी करायचं ना, खुशाल करा. आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. आता हे लग्न तर होणारच साहेब. म्हणजे जानकी आणि राजनचं आता हे होऊ द्यायचं की नाही हे तुमच्या हातात आहे. आम्ही शेवटपर्यंत तुमचं मन बदलण्याची वाट पाहू. आणि समजा आमचं मन बदललं तर
राजन मांडवापर्यंत पोहोचणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ. कसे आहात तुम्ही वागणेस? लाज वाटते मला. अशी माणसं आहेत माझ्या आजूबाजूला. आत्ताच्या आत्ता निघा इथून. जातो साहेब. आता तुमचं मन वळणारच नसेल तर राजन आणि जानकीच्या सुखी संसाराला आशीर्वाद देण्याशिवाय आपल्याकडे पर्यायच नाहीये.